आम्ही बिदरला गेलो होतो तेव्हा बिदरच्या किल्ल्यामध्ये पण गेलो होतो. ह्या बाहेरचा पूर्ण आहे हा पोर्शन. तर इथं तोफा आहे बघा. छोटीशीच आहे, जास्त मोठी नाही. आता थोडासा पडलेला आहे हा किल्ला, पण आतून खूप छान आहे. आणखीन आतून गार्डन वगैरे केलेलं आहे, मस्त आहे आतून. हे बघा, हे बाहेरचं थोडंसं साईडचं पडलेलं आहे. बघा कशा भिंती वगैरे बांधलेल्या असतील. तेव्हा तर सिमेंट वगैरे काहीच नव्हतं, वाळू नव्हती. पण किती म्हणजे बांधकाम पक्क, म्हणजे वाहतुकी सुद्धासाठी असं वाहनं वगैरे नव्हते, तरी पण हे बघा कसं बांधलेलं असेल दगडामध्ये पूर्ण. हे गार्डन आहे आतमध्ये. हे इथं हत्तीखाना होता हा. महाराजांचे हत्ती वगैरे राहायचे. हा आमचा दिगंत वरती पायऱ्यावरनं वरती गेला होता, खेळत होता वरती. मस्तच. मी पण गेली होती वरती. पायऱ्या खूप अशा खड्या असतात पायऱ्या, म्हणजे असं उंच उंच असतात. गुडघ्याला चढायला वगैरे खूप त्रास होतो. बांधताना त्यांना काय झालं असेल, किती त्रास झाला असेल आणते वेळेस वगैरे, ते सामान वगैरे. घोडे गाढवावर वगैरे आणायचे म्हणा ते सामान वगैरे, पण तरी पण पूर्ण दगडी बांधकाम आहे. मोठे मोठे दगड आहेत. मस्त आहे. गार्डन आहे, फोटो शूटिंगसाठी पण आहे आतमध्ये. मस्त आहे, छान आहे. बिदरचा किल्ला. सहपरिवार सहकुटुंब आम्ही गेलो होतो बिदरच्या किल्ल्यामध्ये. हे आमचा दिगंत. सहज म्हटलं आत सर्व फिरून आपण फोटो शूट करूया. मग मी आज तेच काम चालू होतं, फोटो शूटिंगचं. पण आमच्या सरांना सारखं सारखं फोटो काढायला लागले की लय राग येतो. हे बाहेरचं एंट्री करते वेळेस आहे. बाहेर आली होती मी, परत आत गेली, परत या आणखीन. हे बघा, चढते वेळेस खूप त्रास झाला मला. ते असं खडी पायऱ्या असतात ना, उंच उंच पायऱ्या होत्या, खूपच दगडी पायऱ्या. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. प्लीज सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. यूट्यूबवाले बाबा थोडंसं शेअर करा प्लीज. तुमच्या सहकार्य तुमच्याशिवाय पुढं हा व्हिडिओ जाऊ शकणार नाही. प्लीज सहकार्य करा. हे बघा, मी खाली येत होती.